नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो, इलेक्ट्रिकलच्या या जगात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा आहे. आपण ॲनालॉग आणि डिजिटल मीटर्स वापरून विजेचे वेगवेगळे पॅरामीटर्स कसे मोजायचे तेही अगदी सोप्या आणि प्रॅक्टिकल पद्धतीने शिकणार आहोत. चला तर मग कामाला लागूया. बरं, सुरुवातीलाच एक साधा प्रश्न. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की वायरमधून वाहणारा करंट डोळ्यांना दिसत नाही. मग कधी विचार केलाय का की एक इलेक्ट्रिशियन म्हणून आपण या न दिसणाऱ्या शक्तीला मोजतो तरी कसं? याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधणार आहोत. तर कुठलंही मीटर हातात घेण्याआधी हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे की आपण नक्की काय मोजणार आहोत. इलेक्ट्रिकलच्या भाषेत आपण ज्या गोष्टी मोजतो त्यांना पॅरामीटर्स असे म्हणतात. चला बघूया हे पॅरामीटर्स नक्की आहेत तरी काय. आजच्या या सेशनमधून आपण काय काय शिकणार आहोत त्यावर एक नजर टाकूया. सगळ्यात आधी आपण महत्त्वाचे इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स ओळखायला शिकू. मग ॲनालॉग आणि डिजिटल मीटरमध्ये काय फरक आहेत ते समजून घेऊ. मीटर सर्किटमध्ये जोडण्याची योग्य पद्धत कोणती हे पाहू. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मोजमाप करताना पाळायचे सुरक्षितेचे नियम तेही समजून घेऊ. आता हे चित्र बघा. एकदम सोपं करून सांगितलंय. विजेच्या 4 मुख्य गोष्टी व्होल्टेज, करंट, रेझिस्टन्स आणि पॉवर या पाण्याच्या पाईपच्या उदाहरणावरून खूप छान समजतात. व्होल्टेज म्हणजे पाईपमधला पाण्याचा दाब, करंट म्हणजे त्यातून वाहणारा पाण्याचा प्रवाह, रेझिस्टन्स म्हणजे प्रवाहाला होणारा अडथळा आणि पॉवर म्हणजे या सगळ्यामुळे झालेलं एकूण काम. हे उदाहरण कायम डोक्यात ठेवा, खूप कामाला येईल. चला आता येऊया आपल्या मेन टूल्सकडे, म्हणजे मीटर्सकडे. मोजमाप करण्यासाठी बाजारात 2 मुख्य प्रकारचे मीटर्स मिळतात. एक जुना म्हणजे ॲनालॉग आणि दुसरा नवा म्हणजे डिजिटल. यातलं कोणतं कधी वापरायचं हेच तर आपल्याला आता शिकायचं आहे. हा बघा, आपला क्लासिक ॲनालॉग मीटर. तुम्ही नक्कीच तुमच्या वर्कशॉपमध्ये हा बघितला असेल, हो ना? यात एक स्केल असतो, त्यावर एक काटा ज्याला आपण पॉइंटर म्हणतो तो फिरतो. रीडिंग अचूक यावं म्हणून एक आरसा म्हणजे मिरर स्केल दिलेला असतो आणि योग्य रेंज निवडण्यासाठी एक नॉब म्हणजे लेंज सिलेक्टर असतो. आणि ही आहे ॲनालॉग मीटरची सगळ्यात मोठी अडचण. याला म्हणतात पॅरालॅक्स एरर. म्हणजे काय? तर आपण जर काट्याकडे सरळ समोरून न बघता थोडं तिरकं पाहिलं तर रीडिंग चुकीचं दिसतं. इथे बघा, समोरून पाहिलं तर बरोबर 10 व्होल्ट दिसतंय, पण जरा बाजूने पाहिलं तर 9.5 किंवा 10.5 दिसू शकतं. अचूक कामासाठी ही एक मोठी समस्या आहे. मग या समस्येवर उपाय काय? तर तो उपाय म्हणजे डिजिटल मीटर. हे एक आधुनिक उपकरण आहे जे ॲनालॉग मीटरच्या बऱ्याच अडचणी दूर करतं. यात थेट स्क्रीनवर आपल्याला आकडे दिसतात, त्यामुळे चूक व्हायची शक्यताच नसते. शिवाय यात पोलॅरिटी उलटी झाली तर तेही कळतं आणि एकाच मीटरने अनेक गोष्टी मोजता येतात. डिजिटल मीटरचे फायदे तर खूपच आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रीडिंग सोपं आणि अचूक आहे, कारण यात पॅरालॅक्स एररचा प्रश्नच येत नाही. हे खूप फास्ट आहेत, म्हणजे मायक्रोसेकंदात रीडिंग दाखवतात. काही मीटर्समध्ये तर रीडिंग सेव्ह करून ठेवण्याची सोयीसुद्धा असते. आणि हो, बॅटरीवर चालत असल्याने ते कुठेही घेऊन जाणं सोपं असतं. चला एका नजरेत दोघांमधला मुख्य फरक बघूया. ॲनालॉगमध्ये काटा आणि स्केल आहे, तर डिजिटलमध्ये LCD डिस्प्ले. ॲनालॉग थोडा कमी अचूक तर डिजिटल एकदम अचूक. ॲनालॉगला सर्किटमधनंच पॉवर मिळते, पण डिजिटलसाठी बॅटरी लागते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे व्होल्टेजमध्ये सतत चढ उतार म्हणजे फ्लक्च्युएशन होतं ते बघण्यासाठी ॲनालॉग मीटर आजही खूप उपयोगी पडतो. ओके, थिअरी बरीच झाली. आता बघूया हे मीटर प्रॅक्टिकली वापरायचं कसं, कारण अचूक रीडिंगसाठी मीटर योग्य प्रकारे जोडणं हे खूप खूप महत्त्वाचं आहे. तर हा इलेक्ट्रिकलमधला एक सुवर्ण नियम आहे, तो एकदम पाठ करून ठेवा. करंट मोजणारा ॲमीटर नेहमी सर्किटच्या सिरीजमध्ये जोडायचा आणि व्होल्टेज मोजणारा व्होल्टमीटर नेहमी पॅरललमध्ये जोडायचा. आणि हो, ही जी पिवळ्या रंगातली वॉर्निंग आहे ना, ती सगळ्यात महत्त्वाची आहे. ओहम मीटर वापरण्याआधी सर्किटचा पॉवर सप्लाय बंद करणं अनिवार्य आहे, म्हणजे आहेच. आता हेच नियम प्रॅक्टिकली कसे दिसतात ते बघूया. हे बघा, हे एक 3 फेज मोटरचं सर्किट डायग्राम आहे. यात आपण आत्ता जे शिकलो तेच केलेलं आहे. ॲमीटर बघा, लाईनच्या सिरीजमध्ये जोडलाय आणि व्होल्टमीटर 2 लाईनच्या पॅरललमध्ये जोडलाय. इंडस्ट्रीमध्ये काम करताना हे असंच दिसतं. आणि आता आपण येतोय सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजे सेफ्टी. एक चांगला इलेक्ट्रिशियन तोच जो फक्त काम करत नाही तर चुका टाळतो आणि स्वतःला नेहमी सुरक्षित ठेवतो. सुरुवातीला काम शिकताना काही सामान्य चुका होतातच आणि त्या होणं नॉर्मल आहे. जसं की AC व्होल्टेज मोजायचं आहे आणि आपण चुकून DC रेंज सिलेक्ट करतो किंवा प्रोब्स उलटे लावतो. पण घाबरायचं नाही. अशा वेळी काय करायचं हे या टेबलमध्ये दिलंय. या चुका सुधारता आल्या पाहिजेत. सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड चालणार नाही. हे 4 नियम म्हणजे तुमच्यासाठी ब्रह्मवाक्य आहेत. पहिला,
ओहेम मीटर वापरताना सप्लाय बंदच पाहिजे. दुसरा, मोजमाप करताना नेहमी अपेक्षेपेक्षा मोठी रेंज निवडा. तिसरा, व्होल्टमीटर चुकूनही सिरीजमध्ये लावू नका, मीटर जळून जाईल. आणि चौथा, मीटरच्या वायरी म्हणजे प्रोब्सचं इन्सुलेशन तुटलेलं नाही ना, हे नेहमी तपासा. आपण आज जे काही शिकलो त्याचं सार या एका सोप्या चेकलिस्टमध्ये आहे. 1. हुशार इलेक्ट्रिशियन कामाला सुरुवात करण्याआधी हे 4 प्रश्न स्वतःला विचारतो. 1. मला काय मोजायचं आहे? 2. त्यासाठी कोणतं मीटर वापरू? 3. ते कसं जोडू? आणि 4. मी सुरक्षिततेचे नियम तपासले आहेत का? ही सवय लावून घ्या, काम नेहमीच परफेक्ट आणि सुरक्षित होईल. चला आता एक छोटीशी टेस्ट घेऊया, बघूया तुम्हाला किती समजलंय. पहिला प्रश्न, ॲमीटर सर्किटमध्ये नेहमी कसा जोडतात, सिरीजमध्ये की पॅरललमध्ये? काय वाटतं? बरोबर, उत्तर आहे सिरीजमध्ये. आता दुसरा प्रश्न, पॅरलॅक्स एरर म्हणजे रीडिंग बघताना होणारी चूक, ही समस्या कोणत्या मीटरमध्ये येते? आठवतंय का? एकदम बरोबर, ही अडचण फक्त ॲनालॉग मीटरमध्ये येते. आणि हा शेवटचा प्रश्न सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. ओहम मीटर वापरताना कोणती एक गोष्ट करायलाच पाहिजे, विसरून चालणार नाही. अगदी बरोबर, उत्तर आहे सर्किटचा सप्लाय बंद करणे. हे कधीही विसरू नका. तर मित्रांनो, आज आपण इलेक्ट्रिकल पॅरामीटर्स काय आहेत, ॲनालॉग आणि डिजिटल मीटरमध्ये नेमका काय फरक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीटर वापरण्याची योग्य आणि सुरक्षित पद्धत कोणती आहे याबद्दल सविस्तर माहिती घेतली. हे ज्ञान तुम्हाला तुमच्या प्रॅक्टिकल कामात खूप जास्त उपयोगी पडणार आहे. तर मग जर तुम्हाला आजचं हे विश्लेषण आवडलं असेल आणि उपयोगी वाटलं असेल तर याला एक लाईक नक्की करा. तुमच्या ITIच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच प्रॅक्टिकल पाठांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी आपण वायरचे प्रकार आणि त्याचे जॉईंट्स हा महत्त्वाचा विषय शिकणार आहोत. तुमच्या काही शंका असतील तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या वेळी.